रंगावली नदीला पूर, शहरातील प्रमुख भागात घरात शिरले पाणी। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील रंगावली नदीला गेल्या 1.5 महिन्याचा विश्रांतीनंतर मोठा पूर आला। गेल्या 2 दिवसांपासून नवापूरसह गुजरात राज्यातील आहावा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रंगावली नदीला यंदा पहिल्यांदा दुथडी भरून वाहत होती। गुजरात राज्यात आहावा जिल्ह्यातील जंगल परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने तसेच नवापूर शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रंगावली नदीला मोठा पूर आला। शहरातील इंदिरानगर, प्रभाकर कॉलनी, दिगंबर पाडवी कॉलनी, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, इस्लामपुरा, नई होंडा क्रिकेट ग्राउंडच्या जवळील भागात तसेच खाखरफड्या मागासवर्गीय वस्तीत रंगावली नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी वस्तूचे अतोनात नुकसान झाले। यातील काही भागातील लोक मोलमजुरी करून जीवन जगणारे आहेत ते पावसाळ्यात 4 महिने धान्याचा साठा करून ठेवतात, परंतु आलेल्या पुराच्या पाण्यामुळे सर्व धान्य वाहून गेले। आता प्रशासन कोणत्या प्रकारची मदत करणार याकडे या गरीब नागरिकांचे लक्ष लागून आहे। नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। आज पहाटेपासून नवापूरमध्ये जो रात्रभर आणि पहाटेपर्यंत खूप जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे आपल्या देवळफल्ली एरिया आणि इस्लामपुरा एरियामध्ये जो एक नाला होता त्या नाल्याचं पाणी खूप जास्त वाढल्यामुळे भरपूर घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे पूर परिस्थिती इथे उद्भवलेली होती। तर आता याची पाहणी केल्यानंतर आम्ही जो आपलं नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत त्यांना अशी सूचना केलेली आहे की हे नाल्याच्या बाजूला जे 4-5 मीटरचे घर आहेत त्या घरांना त्यांचं कॉम्पेन्सेशन, त्यांचे जे काही पैसे असतील ते देऊन तिथे एक पॅरलल नाला बनवून तो नाला जिथे आपला विसर्ग आहे तिथे जोडला गेला पाहिजे, जेणेकरून पुन्हा जरी पाऊस पडला तरी ही परिस्थिती उद्भवणार नाही। आणि आपलं आज जेवढ्या पण घरांचं नुकसान झालेलं आहे तेवढ्या सगळ्या घरांचे पंचनामे आम्ही करण्यासाठी तलाठी आणि बाकी ज्या गावामध्ये नुकसान नाही झालेलं त्याचे तलाठी पण आम्ही इथे बोलून घेतलेले आहेत, कारण की आपले पंचनामे लवकर व्हावे। तसेच नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत घरपट्टी वगैरे वसूल करणारे त्यांना सुद्धा आम्ही मदतीला घेतलेलं आहे पंचनामे बनवण्यासाठी। तर आपणा सर्वांचे पंचनामे बनतील आणि पंचनाम्यानुसार आपलं जे काही नुकसान झालेलं असेल ते आपल्या शासन निर्णयानुसार आपल्याला त्याची मदत मिळेल। आणि जर तुम्हाला काही फूडची वगैरे खाण्याची वगैरे आवश्यकता असेल, जसं की मला फारुख भाईंनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी सगळी व्यवस्था केलेली आहे, तरी इन केस जर तुम्हाला काही गरज लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही फूड पॅकेटची वगैरे तुम्हाला व्यवस्था करून देऊ। आणि आपले पंचनामे लवकरात लवकर होऊन आपल्याला मदत कशी मिळेल हे बघू। आणि हे एक काम पीडींना मी सांगतो की 1-7-8 दिवसामध्ये पाऊस पडायच्या आधी हे काम आपण बाजूचा जो नाला आहे तो करून देऊ।